जेवताना तुम्हाला टीव्ही चालू असल्याशिवाय जेवणच जात नाही. तुमच्या ज्या आवडतीच्या मालिका असेल ती आई कुठं काय करते, अजून ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलाने तिकडं सासू-सुनेचा अत्याचार तो चालूच राहणार. पण तुम्ही तुमच्या पोट्यावर अत्याचार का करता? तुम्ही जेवायला बसता तेव्हा तुम्ही माझा तुमच्या सिरियलला विरोध नाही. तुम्ही एक लक्षात घ्या. तुमची जी प्रॉब्लेम तुम्हाला समजून सांगता समजून घ्या. तुम्ही जेवायला बसता आणि टीव्हीवर सुरू असते तुमची ती मालिका. त्यामध्ये सासू-सुनेचं भांडण, अपघात, विश्वासघात, रडारडी, आरडाओरडी हेच चालू राहतं. पण याच्या व्यतिरिक्त काही चांगलं तर काहीच नसतं. पण तुम्ही काय म्हणता, "आम्ही तर फक्त बघतो बाबा, आम्ही त्याच्यातलं काही घेत नाही." पण ते तुम्हाला वाटतं. तुमचं मेंदू त्या भावना खऱ्या-खुऱ्या समजून अनुभव घेत असतो. आणि अशा वेळी काय होतं माहिती आहे का, शरीराची प्रतिसाद द्यायची, मेंदूची जी प्रतिसाद द्यायची जी प्रक्रिया आहे ना, ती एकदम सुरू होऊन जाते. पण याच्यात प्रॉब्लेम काय होतो मग, जेवणासाठी जेवण पचवण्यासाठी ना, शरीराला हवी असते एकदम शांत अवस्था. म्हणजे एकीकडे काय होतं, एकीकडे तुम्ही त्या सीरियलचा विचार करता, दुसरीकडे भेंडीची भाजी पोटात वाट बघते. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस उत्तम प्रकारे काम करू शकत नाही. पॅरासिम्पॅथेटिक, सिम्पॅथेटिक एक वेळेस काम करू शकत नाही अशा वेळी. त्यामुळे तुमचं अपचन होणार, पोट फुगणे, ॲसिडिटी, जेवल्यानंतर जडपणा. अनेक लोकांमध्ये वारंवार पोटाचे तक्रारी सुरू राहणार. तुम्हाला वाटते, "नाही, नाही, आमचं तर आम्हाला काही होत नाही, आमचं पोट साफ होते." पोट साफ होतंय म्हणजे पोट व्यवस्थित आहे असं नाही. ते खाल्लेलं अन्नाचे गुणधर्म तुमच्या शरीराला लागतंय का? तुमची तब्येत व्यवस्थित राहतेय का? तुम्हाला काही कशाची कमतरता नाही, जीवनसत्व व्यवस्थित आहे असं आहे का? नाही ना. यामागे बरेच कारणं असतात. त्यामधलं एक कारण हे, की तुम्ही टीव्ही समोर बसता आणि ही चूक तुम्ही तुमच्या मुलांबरोबरही करता. टीव्ही लावलं की मूल जेवतंय, मोबाईल दिला की मूल जेवतं. पण त्यामुळं मुलांचं लक्ष अन्नावर राहत नाही. तुम्ही टीव्ही बंद करा, मोबाईल बंद करा, ते जेवणं बंद करा. त्यांना भूक तृप्तीचे नैसर्गिक संकेतच समजत नाही. अन्न नीट चावलं जात नाही आणि पुढे जाऊन चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळं खूप बरेच आजार तयार होतात. तुम्हाला आज काही नाही वाटणार आहे. पुढच्या 5-6 वर्षांनी बघा तुम्ही, लहान मुलांमध्ये किती पोटाचे आजार येणार आहेत. जेवण म्हणजे फक्त पोट भरणे नाही. हे तुम्ही तुम्ही थोडंसं समजून घ्या ही गोष्ट. आणि ते एक शरीरासाठी उपचाराची प्रक्रिया आहे. आहार परम औषध आहे. आहारो परम औषधम आम्ही म्हणतो. म्हणजे एक नियम लक्षात ठेवा, जेवताना टीव्ही बंद पाहिजे, मोबाईल बंद ठेवा आणि लक्ष फक्त ताटावर ठेवा. काळजी घ्या आणि फॉलो करा. आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.